ते आता नाही, पहिले केलेलं नाही येऊ शकत. पहिले केलेले आता तुम्ही कुठे टाकले होते ते माहित नाही. अशा छोट्या छोट्या गोष्टी ना याच्यामुळे काय होतंय, रॉयल एनफिल्डचं नाव खराब होतंय. फाइनली गोव्यामध्ये आपण एंटर करतोय. दिमाग धोखा दे सकता है, दिल से सोचो साथ मिलता है. तर आत्ता दुपारचे वाजलेत 12:58 झालेत आणि आजची तारीख आहे 9 जानेवारी. तर अचानकपैकी निघालोय, चाललोय सासरवाडीला. आणि सासरवाडी आहे माझी बेळगाव आणि बेळगावच्या जवळ आहे गोवा आणि मालवण. तर आता आपण मालवणला जाणार आहे की गोव्याला ते अजून फिक्स नाही, पण सध्या तरी मी सासरवाडीला चाललो आहे आणि 2 दिवस तिथे वेळ घालवून मग आपण जायचं आहे गोवा किंवा मालवण. तर यस, गोवा किंवा मालवणला तर पोचूच, पण त्याआधी तुम्हाला सगळ्यांना विचारतो कसं काय यूट्यूब. मी तुमचा राहुल तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. तर फायनली हायवेला जॉईन झालो आहे, पुणे बेंगलोर हायवे. आणि आता इथून आपल्याला डायरेक्ट पोचायचं आहे बेळगावला. तर बेळगाव आहे घरापासून 360 किलोमीटर आहे आणि इथून राहिले 350 किलोमीटर. 7 तास तब्बल 7 तास लागणार आहे आपल्याला. आणि पोचायला टाईम होणार आहे 8:16 दाखवतं एस्टिमेट. आणि आपला ब्रेक 1 तासाचा, म्हणजे एक 9 साडेनऊ तरी वाजतील आपल्याला पोचायला. रात्र होणारच आहे. शक्यतो मी दुपारी कधी राईड चालू करत नाही, पण सकाळी म्हणजे तयारी काहीच नव्हती, त्यामुळे तयारी करत करत दुपारचा 1 वाजला आणि 1 वाजता राईड चालू करतोय. सहसा मी राईड एकतर सकाळी चालू करतो किंवा रात्री चालू करतो, कारण की वातावरण एकदम थंड असतं. आणि आता असं ऊन लागतंय ना, सकाळपर्यंत थंडी होती, त्यामुळे मी म्हटलं ठीक आहे कधी निघालो तरी काही नाही, वातावरण व्यवस्थित असेल. पण यार भरपूर गरम होते. पुढचा टोल नाका आला आहे आणि केव्हाची तहान लागली मला. थांबूया आता आणि पहिले पाणी पिऊया. तहान लागली रे, पाणी प्यायचे. हे 2 व्हीलरसाठी टोलवरती एवढी छोटी जागा का ठेवतात काय माहिती. सगळ्याच बाईक लहान नसतात ना, तर मोठी जागा ठेवा राव. काय सगळंच बंद दिसतंय, पाणी कुठे पिऊ. तरी मम्मी घरातनं निघताना म्हणत होती की पाण्याची बॉटल घेऊन जा. शेवटी आता राहिलंच, पाण्याच्या शोधात कुठपर्यंत जावं लागतं काय माहिती. टोल नाक्यापासून पुढे आलोय आणि आता इथे श्रीनाथ अमृततुल्य भेटलंय. पाणी वगैरे पिऊया आणि निघूया इथून. आणि असा काहीसा आजचा आपला सेटअप आहे. काय नाही, फक्त टॉप बॉक्स आणि टँक बॅग घेतली आहे, तर बस शॉर्ट आहे. दोघांचं सामान याच्यामध्ये बसलं आहे. जास्त काही दिवस आपण स्पेंड नाही करणार आहे, हार्डली एखादा दिवस आपण मालवण किंवा गोव्यामध्ये घालूया. आणि यस, माझ्यासोबत तनयासुद्धा आहे. चला पाणी पिऊया आणि निघूया. काल अचानक ठरलं की आज बेळगावला जायचं म्हणून. मग काल वेळेवरती बाईक सर्व्हिसिंगला टाकली, कारण 3rd सर्व्हिस आली होती बाईकची. आणि 3rd सर्व्हिसचा खर्च आला आहे काहीतरी समथिंग 1885 रुपये काहीतरी खर्च आला होता. आणि एअर फिल्टर चेंज होतं 3rd सर्व्हिसला, तर सर्व्हिस सेंटरला एअर फिल्टरच अवेलेबल नव्हतं. तर आता पुन्हा एकदा ही राईड कंप्लीट झाल्यानंतर मला सर्व्हिस सेंटरला जावं लागेल फक्त एअर फिल्टर चेंज करण्यासाठी. आणि एक गोष्टसुद्धा घडली यार काल, की जे टॉप रॅक आहे त्याचा एक नट आहे ना, तर तो नट स्लिप झाला आहे वाटतं. तर त्या नटाबद्दल सर्व्हिस सेंटरवाल्यांनी मला कल्पना दिली आणि मग मी बोललो की तो स्लिप आहे तर मग नीट करून द्या. तर तिथं जे त्यांचे एक्झिक्युटिव्ह होते ते डायरेक्ट बोलले की हे आम्ही करत नाही, हे आफ्टर मार्केट आहे. म्हणजे त्यांना म्हणायचं असं होतं की तुम्ही जरी बाईक आमच्याकडे दिली करायला
तर हे काम आम्ही शोरूममध्ये आपलं सर्व्हिस सेंटरला करत नाही, बाहेरच होतं हे काम, बाहेरच होतं पण सर्व्हिस सेंटर थ्रू होतं. पण ते मला बोलताना बोलले की नाही हे काम सर्व्हिस सेंटरला होत नाही, तुम्ही आफ्टर मार्केट करून घ्या. अरे म्हटलं मी सर्व्हिस सेंटरला बाईक कशासाठी आणली आहे? जर मला बाहेरच काम करायचं असेल तर मी बाहेरच बाईक सर्व्हिसला दिली असते ना. पण ठीक आहे, थोडे हे झालती. त्याची एक क्लिप आहे, ती क्लिप पण मी टाकेल वाटलं असतं इथे व्हिडिओमध्ये. तर यस, थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झालं, त्यांना काही वेगळं बोलायचं होतं. काय हे अशा छोट्या छोट्या गोष्टी ना, याच्यामुळे काय होतं आहे, रॉयल एनफिल्डचं नाव खराब होतं आहे. तर यामध्ये सर्व्हिस सेंटरवाले असेल किंवा कस्टमर असेल तर या दोघांची म्हणजे काय म्हणतात त्याला, मिसअंडरस्टँडिंग असेल. बाईक रॉयल एनफिल्डच्या खरंच खूप चांगल्या आहेत, थोडा म्हणजे नाही का नाव खराब झालं आहे की मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट रॉयल एनफिल्डमध्ये जास्त असतात. तर तुमच्याकडे रॉयल एनफिल्ड बाईक असेल आणि तुम्हाला असा काय अनुभव आला असेल तुमच्या बाईकबद्दल तर नक्की कमेंट करून सांगा. मला तरी अजून बाईकमध्ये असं काय वाटत नाही आहे. तो जो काही बोल्ट आपला स्लिप झाला आहे टॉप रॅकचा, तर लडाखमध्ये पण बाईक यार 2-3 वेळा पडली टॉप बॉक्स सकट. आणि त्या दिवशी मी पुण्याला टॉप बॉक्स लावून गेलो होतो आणि तिथेसुद्धा माझ्याकडनं डिसबॅलन्स झाली बाईक आणि बाईक पडली. मला काही झालं नाही, पण कदाचित. आणि तेव्हा मग जेव्हा बाईक मी उचलत होतो तेव्हा कोणीतरी मला मदत केली ना, तर त्याने टॉप बॉक्सला पकडून बाईक उचलली आणि माझं लक्षच नव्हतं, कारण माझ्याकडं मी हेल्मेट घातलेलं होतं आणि माझं लक्षच नव्हतं की कोणीतरी मला मदत करते. मला वाटलं मी एकट्यानेच बाईक उचलली, पण बाईक उचलून झाल्यानंतर मला दिसलं की यार कोणीतरी मदत केली ती आणि त्याने टॉप बॉक्सला पकडलं होतं. तर कदाचित त्या गोष्टीमुळं तो नट स्लिप झाला असेल. आणि हा खंबाटकी घाट चालू झाला आहे. मागे एकदा मालवणला जाताना या घाटातनं मी चाललो होतो आणि मी सोलो होतो तेव्हा. तर रात्री काहीतरी 1:30च्या सुमारास मी या घाटात असेल. इतका भयानक काळोख होता ना या घाटामध्ये आणि अशी भीती वाटत होती ना, तेव्हा पहिल्यांदा राईड करताना रात्रीची मला भीती वाटली, कारण कोणीच नव्हतं रस्त्याला, फक्त माझी एकट्याचीच बाईक होती, बाकी सगळ्या गाड्या मागं पुढं कोणीच नव्हतं. आणि मध्येच एक डिझायर आली आणि ती माझ्या बरोबरच चालत होती आणि त्यांनी सगळ्या काचा खाली घेतल्या आणि आतमधला लाईट पण चालू होता कारच्या आतमधला. म्हटलं आता मला अडवतात आणि करतात माझा गेम. तसं काही झालं नाही. मी तिथून पटकन पळ काढला, म्हटलं रिस्क नको. तेव्हापासून मग मी नाईटला एकटा राईडला जाणंच टाळतो. माझ्यासोबत जर गँग असेल माझी पूर्ण तर मग काही प्रॉब्लेम नाही, पण यार शक्यतो नाईट राईड अवॉइडच केली पाहिजे. काय यार नाईटला आहे ना गर्दी कमी असते रस्त्यावरती, त्यामुळं माझा तो नाईट राईडचा मोह पण आहे ना कमी होत नाही. आणि यार राईडला मी ना नेहमी हे साधे ग्लव्ज वापरतो. लडाख राईडला काय हालत झाली या ग्लव्जची. मी सोबत आणलेत माझे रायनॉक्सचे ग्लव्ज, पण मी चेंज नाही केले. आता थोड्या वेळाने करतो, कारण की सेफ्टी इज मोर इम्पॉर्टंट आहे की नाही. एक 400 किलोमीटरचं जर आपली आजची राईड आहे म्हटल्यावरती थोडी सेफ्टी तर ठेवलीच पाहिजे. हे पण व्यवस्थित आहेत ग्लव्ज, पण सिटी राईडसाठी ओके, लॉंग राईडसाठी व्यवस्थितच ग्लव्ज वापरले पाहिजेत. पुढे कुठेतरी थांबतो आणि ग्लव्ज चेंज करतो. ओ भाई काय गर्दी, कुठला तरी मोठा ट्रक वगैरे असेल. घाटामध्ये हा प्रॉब्लेम आहेच यार. आणि आता आपण बेकारपैकी अडकलोय. सातारा आले सातारा. अरे हे काय टेल बॅग बांधली आहे नी आणि त्याच्यावरती मस्तपैकी चड्डी वाळत घातली. ये जुगाड़ भारत के बाहर नहीं जाना चाहिए.
रस्त्यावर कॉन्सन्ट्रेशन देऊन डोक्यावर ताण येतो आणि गाडी चालवून गाडीवरती बसून टिंबवरती ताण येतो. त्यामुळे वेळीच ब्रेक घेतलेला बरा, कारण की भरपूर दुखायला लागले. ऑलमोस्ट 170-180 किलोमीटर आपलं कंप्लीट झालेलं आहे. अजूनही 220 किलोमीटर आपल्याला जायचं आहे. 4 तास 48 मिनटं लागणार आहे. पण त्याआधी एक ब्रेक झाला पाहिजे, कारण की चहा नाही पिला राईडमध्ये तर मग या राईडची मजा नाही. कुठेतरी थांबूया आणि मस्तपैकी चहा पिऊया. हा बेंगलोर हायवे आणि इथे अप्पनचा ढाबा म्हणून एक ढाबा आहे. तर इथे आपण चहा प्यायला थांबलोय. आणि सबस्क्राईब करून घेत होते, त्यांच्याकडे यूट्यूब आहे, ते पण स्वतः व्हिडिओ बनवतात. अरे वा. ते त्यांचं इंस्टाग्राम बंद आहे तर त्यांना ते ओपन करून देतील. तुमचं पण चॅनल आहे का यूट्यूबचं? हाय की ते जेव्हा नाही उमाधुमाळ नसतं, उमाधुमाळ असते त्यात केलं का नाही ती येतं बघा. मी पण थोडंफार ही केली ती, म्हणजे व्हिडिओ केली ती नाचता. काय व्हिडिओ टाकता? डान्स केली ती, डान्सचे व्हिडिओ टाकता. अरे वा. बघा आता यूट्यूब प्रत्येकजण यूज करतो आणि प्रत्येकजण स्वतःचे व्हिडिओ बनवतो. चांगली गोष्ट आहे. भरपूर गरम वगैरे होतं यात, भरपूर ऊन आहे आणि रस्ता पण सारखं डायव्हर्जन वगैरे, रस्ता पण सारखं डायव्हर्जन वगैरे आहे. त्यामुळे जास्त लक्ष ठेवावं लागतं. ठीक आहे, थोडा कंटाळा आला होता त्यामुळे मग ब्रेक घेतला आणि चहा पण प्यायचा होता. चला आपले हे लोकल ग्लव्स ठेवून देऊ आणि आपले व्यवस्थित चांगले ग्लव्स काढूया. गोप्रोच्या बॅटऱ्या पण चार्ज नव्हत्या, चार्जिंगला लावलं होतं. आपल्या बाईकला मस्तपैकी ऑलरेडी चार्जर आहे आणि इथे सुद्धा एक चार्जर आहे माझ्या मोबाईल माउंटला. पण हे चार्जर बेस्ट आहे. चालेल. हे गाव कोणतं आहे? नागठाणे. साताऱ्याच्या पुढं. आम्ही तिकडनं आलो ना. हां चहा प्यायचं सोडून व्हिडिओ काढत बसली. चहा पी, चल निघायचंय. चहा पी, निघायचंय. त्यांनी बनवून आणलाय, कळलं का? मी त्यांच्याशी अप्रोच केलं, मी बोलले म्हणून त्यांनी बनवून आणला. कळलं का मला? तुला बघून नाही आला मोठा. बघा, सहन करावं लागेल तरच करा लग्न. झाला तर तुमचं चॅनल ते आता नाही पहिले केलेलं नाही शकत. पहिले केलेले आता तुम्ही कुठे टाकले ते माहीत नाही. आता हे बघा, इथं प्लसचं चिन्ह आहे ना, इथं प्लस दाबायचं. आता बघा व्हिडिओ टाकता येतो किंवा तुमचा जर व्हिडिओ असेल ना तर तो इथं दिसेल तुम्हाला. तो व्हिडिओ इथं सिलेक्ट करायचा आणि तो पोस्ट करायचा. लहान मुलगा आहे तो त्यांना व्हिडिओ बनवू देत नाही असं त्यांचं म्हणणं होतं. आता त्यांचं चॅनल पण ते दाखवायचा प्रयत्न करत होते पण त्यांचं चॅनलच क्रिएट नव्हतं. कदाचित तो व्हिडिओ फक्त ते याच्यामध्ये काढत असेल आणि डिलीट करत असेल, असं काहीचं असेल. तर त्यांचं चॅनल पण क्रिएट करून दिलं मी, बनवतील आता व्हिडिओ. काय थोडीशी आवड असते प्रत्येकाला, पण काही कारणास्तव नाही करू शकत. ठीक आहे, चांगलं करायचं की वाईट करायचं हा प्रत्येकाचा आपापला प्रश्न आहे. आपण तर आपलं काम केलं, त्यांना चॅनल हवं होतं काढून, चॅनल काढून दिलं मी. आता पुढं काय करायचं तो त्यांचा प्रश्न आहे. चला आता इथून निघूया. छान होता चहा. त्यांच्याकडे ऑलरेडी थर्मसमध्ये चहा होता पण आमच्यासाठी त्यांनी स्पेशल चहा बनवला आणि दिला. काय म्हटली तू त्यांना? कसं काय त्यांनी तुझ्यासाठी चहा बनवून दिला? पहिलं मी आधी गेले नाही का, त्यांना ते तुझा कॅमेरा वगैरे बघितला, ते गोप्रो बद्दल विचारत होते, रील्स वगैरे गोप्रोमध्ये बनवता येतात. मग मी म्हटलं नाही, ते फक्त यूट्यूबसाठी शूटिंग करतात, तुम्ही मोबाईलमध्ये रील्स बनवू शकता. ओके, ठीक आहे, चलो. तर इथे आप्पाचा ढाबा म्हणून आहे, नागाठाणे म्हणून, नागाठाणे का काहीतरी असं त्यांनी खेड्याचं नाव सांगितलं.
आले कधी तर नक्की भेटत आहे ताईला. चहा पण छान होता. चला आता आपल्या राईडला सुरुवात करूया पुन्हा एकदा. आणि ग्लव्स घातलेत मी. यार मी लडाख राईडमध्ये हे ग्लव्स घेऊन गेलो होतो, पण हे मी वापरलेच नाही. आपले विंटर ग्लव्स तर वापरले मी, पण हे ग्लव्स मी एकदासुद्धा घातले नाही. खूप दिवसानंतर आज घालतोय आणि एकदम टाईट झालेत मला पुन्हा एकदा. ठीक आहे, थोड्या वेळाने ब्रेक इन होईल आणि कम्फर्टेबल वाटेल. कसली धूळ आहे समोर. आणि या बेंगलोर हायवेवरती, पुणे बेंगलोर जो हायवे आहे, या हायवेवरती इतके डायव्हर्जन आलेत, इतकं काम चालू आहे ना. आता तरी भरपूर कमी डायव्हर्जन होते, पण आहेतच, अजूनही काम चालू आहेच. हो ठीक आहे, काय आहे, आपल्यासाठीच आहे ह्या सगळ्या गोष्टी. काही दिवस ह्या गोष्टी आपल्याला सहन कराव्याच लागतात, जर आपल्याला चांगले रोड हवे असतील तर. का म्हणजे कराडच्या जवळ पोचलोय आपण. सगळे रायडर्स मस्तपैकी इकडनं गोव्याला जातात यार. तरी मी आज गुरुवार आहे, सॅटर्डे संडे जर असता ना तर भरपूर रायडर्स आपल्याला बघायला भेटले असते. डायव्हर्जन, नुसते डायव्हर्जन आहेत, नुसते डायव्हर्जन. 4 व्हीलर घेऊन आलो ना मग तर डोकंच पिकतं. वाजलेत आणि अजूनसुद्धा आपल्याला भरपूर वेळ बाईक चालवायची आहे. फर्स्ट टाइम यार हिमालयन घेऊन गोव्याच्या साईडला येतोय. गोव्याला असं काही फिरायला यायचं नव्हतं आपल्याला, म्हणजे बेळगावला काम होतं, पण आता बेळगावला चाललोच आहे. आणि तिथून जर गोवा जवळ आहे म्हटल्यावरती मग कशाला सोडायची ना ऑपॉर्च्युनिटी. इतके हॉटेल आहेत आणि इतके असे फोटो वगैरे लावलेत ना त्यांनी. ते फोटो बघूनच भूक लागली यार. असं वाटतं कुठेतरी थांबावं आणि काहीतरी खावं. आणि तसे भरपूर वेळ झाला, ब्रेक नाही घेतला. ऑलमोस्ट चहा पिल्यानंतर आपण 100 किलोमीटर पुढं आलो आहे आणि आता 124 किलोमीटर बाकी आहे. आता थोड्याच वेळ कोल्हापूर येईल. मला वाटतं आहे कोल्हापूरच्या आसपास कुठेतरी थांबावं आणि पोटभर नाश्ता करावा. हायवेला मस्तपैकी इथे रोल पॉईंट सापडला आहे आणि हे 2 आपले व्हेज रोल. हॅव इट. काय रे, काय याच्यात कमी आहे का? नाही, त्याच्यात ते वरती दिसत नाहीये. आतमध्ये असणारच आहे ना. पण चला आता खाऊया रोल आणि निघूया इथं. अजून 2 तास नाही, 2.5 तास. किती दाखवतंय? 2 तास 17 मिनटं 93 किलोमीटर. वेळ लागणार आहे अजून. ठीक आहे, निघूया इथनं. इथपर्यंत अंतर खूप फास्ट कवर केलं आणि आता नाश्त्याला थांबलो. रोल खाता खाता चक्क अंधार झाला. अजूनसुद्धा आपल्याला 91 किलोमीटर पार करायचं आहे आणि लवकरच महाराष्ट्र सोडून आपण कर्नाटकमध्ये एंटर करतोय. मे बी ती काय म्हणतात, मे बी ही बॉर्डर आली आहे कर्नाटक. मला लडाख राईडमध्ये ना एवढा त्रास नाही झाला, पण आता मला सीट जास्तच कडक वाटतं यार. का माहिती का, काहीतरी करावं लागणार आहे आपल्याला. लॉंग राईड्स करायच्या म्हटल्यावरती सीट पण तसंच पाहिजे. चला आता काय डायव्हर्जन नुसते, थोडंफार कवर करतो.
निपाणी 19 किलोमीटर. संध्याकाळचे 6:30 वाजलेत. पोचायला 9 वाजणार यार. आठ वाजून 7 मिनटं झाले आणि पोचलोय मी बेळगाव सिटीमध्ये. तर आता 2 दिवस मस्तपैकी सासरवाडीत पाहुणचार खातो आणि मग परवा आपल्या गोवा राईडला सुरुवात करूया आपण. हा सुलग कंटिन्यू करूया. ठीक आहे. मी असा गेलो आणि असा आलो. तब्बल 2 दिवस सासरवाडीत पाहुणचार घेतला आणि आता निघालोय गोव्याला. यस, फायनली आपल्याला इंडिया बाईक वीकला यायचं होतं, पण काही कारणास्तव यावेळेस आपल्याला ते जमलं नाही. पण यस, आता आलोच आहे बेळगावपर्यंत. तर मग सॅटर्डे संडेसुद्धा आहे, विकेंड पण आहे. मग जाऊयात गोव्याला म्हटलं. आणि यस, आता निघालोय गोव्याला. सकाळचे वाजलेत 8:30 आणि टेम्परेचर आहे 20 डिग्री सेल्सिअस. जास्त काही थंडी नाही आहे, मस्त वातावरण आहे. आता इथून मला 3 रस्ते दाखवत आहेत बेळगाववरून. एक आंबोली घाटावरनं दाखवतोय, एक तिलारीवरनं दाखवतोय आणि एक चोरला घाट दाखवतोय. तर तिलारीवरून मला लवकर पोचेल असं दाखवतंय. चला, तिलारीवरूनच निघालोय. जसं मॅपमध्ये दाखवतोय रूट, त्या रूटने आपण जायचं. पुणे ते बेळगाव 360 किलोमीटर होतं आणि आता बेळगाव ते गोवा 126 किलोमीटर आहे. आजची आपली राईड 126 किलोमीटर असणार आहे. 3 तास दाखवत आहे तब्बल इथून पोचायला. आपल्याला बेळगाव पण एक्सप्लोर करायचं आहे, पण आत्ता माझ्याकडे वेळ नव्हता, त्यामुळे जास्त मी यावेळेस काही शूट नाही केलं. पण कधीतरी करूया यार. बेळगावमध्ये जे मराठी पण आहे ना, ते खरंच म्हणजे मी खूप व्हिडिओमध्ये पाहिलं आहे आणि मला जे मराठी पण बेळगावमध्ये आढळतं किंवा मला जे जाणवतं ना मराठी पण, ते सुद्धा आपण एकदा एक्सप्लोर करूया. मी तुम्हाला नक्की दाखवेल नेक्स्ट टाइम बेळगाव. बेळगाववरून गोव्याला जाताना आपण पुन्हा एकदा कर्नाटकमधून महाराष्ट्रात जातो आणि महाराष्ट्रातनं गोव्यात जातो. एकतर तुम्हाला आंबोली मार्गे जावं लागेल किंवा तिलारी मार्गे. तर आता मॅपमध्ये तर मला तिलारी जवळून दाखवतोय. बघूया आता मॅप काय करतोय. रीरूट केला तर आंबोली घाटातनं तर जायचंच होतं, पण आत्ता मला लवकर पोचणे जास्त गरजेचं आहे, कारण आंबोलीतनं गेलो तर मला अर्धा तास अजून जास्त लेट होणार. सो आंबोली घाट येताना आपल्या घरी जाताना आपल्याला लागणारच आहे पुण्याला, त्यामुळे मग तो एक्सप्लोर आपण घरी जाताना करूया. गप्पा मारण्याच्या नादात ना ॲक्च्युली आम्ही एक टर्न मिस केला. मागेच आम्हाला लेफ्ट घ्यायचा होता, पण आम्ही सरळ आलो आंबोली घाटाच्या रोडने आणि आता गुगल मॅप अशा काहीशा रस्त्यावरती घेऊन आलो आहे. पण आम्ही चेक केलं तर पुढे हा पुन्हा त्या रोडला जॉईन होतोय. लेफ्ट होता ना तो हा रोड होता, या रोडने आपल्याला यायचं होतं. ठीक आहे, पुन्हा एकदा जॉईन झालो आपण. तुला सांगतोय तिलारी नगर. हा 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 डबल लेन. रोड मोकळाच दिसतोय. बाईक चालवती का? हो. बसती. थांब पुढे घेतो जरा. चला, बाईकला देतो थोडी बाईक चालवायला. तिला पण येते बाईक. कधी असं राईडला आल्यावरती कधी चालवलं नाही, आज फर्स्ट टाइम देतो जरा हातात. बघूया, मला पण कळेल की किती कॉन्फिडन्स आहे, चालवू शकते की नाही. रस्त्याच्या मधनंच चालवतात डायरेक्ट. चल चालव. गाडी
गाडी उचलून द्या, गेअर टाकून द्या. आय बाई, काढ जरा स्टँड काढ. हा थांब थांब, काय काढ स्टँड. चल बुटके कर चालू. क्लच दाब, ह्या साईडला चालू ना. क्लच दाब. हा चल चलो. जाऊ दे, मागं पण बघायचं आरशा बिरशात. हो हो टाक सेकंड. चल एक नंबर, एक नंबर. जमती जमती. टाक थर्ड. एक नंबर. फर्स्ट टाइम हे बघा ना, गोप्रो मध्ये फर्स्ट टाइम दिसतंय, ब्लॉग मध्ये फर्स्ट टाइम. नाही नाही, आपण ज्या दिवशी बाईकची डिलिव्हरी घेतली होती त्या दिवशी तर चालवली होती हळू हळू. त्याच्यानंतर आजच. घाट चालू झालाय, मी चालवतो बस. किती मिनिटं चालवली? 10-1 मिनिटं, 5-10 मिनिटं चालवली. 5-10 मिनिटं चालवली. आता तुला आहे ना कुठेतरी छोट्याशा घाटामध्ये नेऊन प्रॅक्टिस करावी लागेल. अरे गाडीवरती लोड येतो ना, मग गेअर कमी करायचा. हा सेकंड वरच ठेवायचा. खाली असला तरी सेकंड वर ठेवायचा. तुला कंट्रोल होईल त्या स्पीडला गाडी असली पाहिजे. तुला गाडीच्या स्पीड वरनं तुला कंट्रोल, तुझा कॉन्फिडन्स किती आहे हे मॅटर करतं. 50 वरती कॉन्फिडन्स आहे की 50? अगं तुझा कॉन्फिडन्स आणि गाडी हे नाही झाली पाहिजे ना, गाडीने झटके नाही दिले पाहिजे, गाडी व्यवस्थित चालली पाहिजे. आता जाणवते का तुला? अरे काय रे, टर्निंगला सुद्धा हे ओव्हरटेक करतात. कशा गाड्या चालवतात, कसली एवढी घाई असते काय माहिती. एक तर घरातनं लवकर निघायचं ना. मग आणि व्हायबल नाही व्हायचं, गाडी कंट्रोल करायला शिक. पकड नाही ना शिक. हा बोलू दे. त्यांची गाडी बंद पडली वाटतं, त्यांना पकड पाहिजे. आणि मी काय टूल्स कॅरी नाही केलेले. पॉइंट सापडला, कोणीच नव्हतं, त्यामुळे थोडे फोटो वगैरे काढले. तर हे फोटो जर पाहिजे असतील तर इंस्टाग्रामला फॉलो करा, ते खाली लिंक आली असेल, नक्की फॉलो करा. चला आता निघूया इथून. फायनली गोव्यामध्ये आपण एंटर करतोय. चेकपोस्ट, गोवा चेकपोस्ट. वेलकम टू गोवा.
मी सांगितलं नाही तुम्हाला की आपण गोव्यामध्ये कुठं चाललो आहे. तर आपण लास्ट टाईम साऊथ गोवा एक्सप्लोर केला होता. आता मी नॉर्थ गोव्याला आलो आहे. आणि नॉर्थ गोव्याला मी आता म्हणजे पहिले मी बागाला बुकिंग केलं होतं, पण तिथं जास्त गर्दी असते. सो म्हटलं एक दिवस थोडं शांतता हवी आपल्याला, त्यामुळं मोरजिम बीचला चाललो आहे आता. तिथलं बुकिंग केलं आहे. आणि बागा वगैरे तर फिरूयाच यार रात्री. हे अजून 55 मिनटं दाखवत आहे. 28 किलोमीटर चालतं आहे. तसं पण आपला 12 वाजता चेक इन आहे हॉटेलमध्ये, त्यामुळे बरोबर वेळेत पोचतो आहे आपण. मिळतच नव्हतं, फायनली मिळालं आहे. चला चेक इन करूया. खूप फिरावं लागलं. मेन मार्केटमध्येच हॉटेल आहे. बरे चला जाऊया आतमध्ये. तर असा काहीसा गोव्यामध्ये आमचा 2 दिवसाचा स्टे असणार आहे. आणि ही आहे रूम. इथे मस्तपैकी आरसा दिला आहे, एक बेड, त्यानंतर फ्रीज पण आहे. फ्रीजमध्ये काय आहे का? रिकामच फ्रीज कसं आहे. आणि इथे वॉशरूम, इथे एक कपाट दिलं आहे. हां AC. भरपूर गरमी आहे, ACची गरज होती. ठीक आहे, तर हा व्हिडिओ आपण इथेच संपूया. आणि गोवा जे काय आपण एक्सप्लोर करणार आहे ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघूया. तर ठीक आहे, आता मी तुमची रजा घेतो. पुन्हा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. मस्त राहा, मस्त फिरा.